पासून 2100 हप्ता होणार फिक्स. 12 तासाच्या आतमध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात. बघा, महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यातील 2100 हप्ता हा या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेला आहे. कोणकोणते जिल्हे आहेत ते पहा. लाडकी बहीण आणि माता भगिनीसाठी आनंदाची बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. काही ठराविक जिल्ह्यामध्ये 2100 वाटप चालू झालेले आहेत. ते कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडकी बहीण आणि माता भगिनी यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत. आज आपण संपूर्ण नवीन अपडेट पाहणार आहोत. आत्तापर्यंत महिलांना 7 हप्ते मिळाले आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून आत्तापर्यंत महिलांना 7 हप्ते भेटले आहेत. एकूण महिलांना आत्तापर्यंत जे हप्ते भेटले ते फक्त 1500 रुपयेचा भेटलं आहेत. पण आता इथून पुढे 2100 हप्ता चालू होणार आहे. म्हणजेच महिलांसाठी आता 1500 रुपयेवरून 2100 हप्ता चालू होणार आहे. त्यामुळे महिलांसाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आहे. पण त्याचबरोबर नियम अटी आणि काही नवीन जाचक नियमसुद्धा यामध्ये लावलेले आहेत. बघा, योजना सरकारी असो किंवा कोणतीही असो, यामध्ये नियम आणि अटी असतातच. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित आपण या नियमामध्ये बसतोय का नाही ते नक्की पाहिजे आहे. तर बघा, त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओमधून कोणी स्किप करायचा नाही, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. बघा, व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं असतं. तमाम माझ्या ताई आणि लाडकी बहिणींना विनंती आहे की आपण व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणीही व्हिडिओमधून स्किप करायचा नाही. त्याचबरोबर ज्या महिलांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला होता, म्हणजेच गॅस सिलेंडर भेटण्यासाठी फॉर्म भरला होता. बघा, मध्यंतरी अन्नपूर्णा योजना देखील चालू केली होती, त्याचा देखील फॉर्म भरला होता. त्याचीसुद्धा माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. यायला सुरुवात झाली आहे. तर त्या महिलांनीसुद्धा देखील त्यांच्या खात्यामध्ये 830 रुपये यायला सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेसुद्धा आहे. त्यांनी कमेंटसुद्धा तसे केले होते की हो सर, आम्हाला पैसे आले, आमच्या खात्यावरती जमा झाले. पण आता अनेक महिला अशा आहेत की त्यांचे येणे बाकी आहेत. त्यामुळे सर्व महिलांनी ज्यांना आले आहेत त्यांनी कमेंट करायचे आहेत, आणि ज्यांनी नाही आले त्यांनीसुद्धा कमेंट करून आपला जिल्हा आणि आपला तालुका सांगायचा आहे. त्यानुसार मी आपल्या समस्याचे समाधान करणार आहोत. कमेंट सर्वांनी करायचे आहे. बघा, ज्या महिलांना पैसे आले आहेत कोणते, तर 830 रुपये. ज्यांनी अन्नपूर्णा योजना म्हणजेच महाराष्ट्र सरकारने जे गॅस भेटणार होते त्यासाठी जी योजना चालू केली होती, त्यासाठी ज्यांनी फॉर्म भरला होता आणि ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करायचे आहे, आणि ज्यांनी नाही पैसे आले त्यांनीसुद्धा कमेंट करायचे आहे. म्हणजेच आपल्याला समजून जाईल की कोणत्या महिला राहिल्या आहेत. त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी महिलांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. अनेक नवीन योजना महिलांसाठी चालू करणार आहेत. बघा, या पंचवार्षिकमध्ये महिलांसाठी अनेक योजना चालू होणार आहेत. बघा, तुम्ही मागील कित्येक सरकारं पाहिली, मागच्या 15 वर्षातील 20 वर्षातील, आत्तापर्यंत एकाही सरकारने महिलांसाठी अनुदान किंवा महिलांसाठी योजना चालू केली नव्हती. फक्त आणि फक्त ह्या सरकारने योजना चालू केली होती. आणि ह्या सरकारचा असा दावा आहे की आम्ही अनेक या वर्षभरा, म्हणजेच सरकार जोपर्यंत आहे 5 वर्ष, तोपर्यंत महिलांसाठी अनेक योजना येणार आहेत. अनेक योजना येणार आहेत. म्हणजे ज्या महिलांसाठी, प्रत्येक महिलांसाठी योजना येणार आहे. अपंग महिला असतील, मजुरी करणाऱ्या महिला असतील किंवा अन्य कोणत्या महिला असतील, प्रत्येकासाठी ही योजना येत राहणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही टिकून राहायचे आहे. चॅनलला टिकून राहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती त्यामध्ये मिळून जाईल. या नवीन योजना कोणत्या आहेत, त्या कधी चालू होणार आहेत, त्या संदर्भात नियम आणि अटी काय आहेत याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. आणि ते स्वतः म्हणाले आहेत की आमचे सरकार आहे तोपर्यंत आम्ही आमच्या ताईंना आणि लाडकी बहिणींना काहीही कमी पडून देणार नाही. कुठल्याही गोष्टीची महिलांना कमतरता आमच्या सरकारमध्ये भासणार नाही. त्याचबरोबर महिलांसाठी आम्ही स्वतः कार्यरत आहोत, कारण महिला हा केंद्रबिंदू मानूनच आम्ही सरकार चालवत आहोत. महिलांच्या सहकार्यामुळेच आमचे सरकार आले आहे. आणि लाडकी बहीण यांनी पुन्हा एकदा आम्हाला सरकारची संधी दिली आहे, म्हणजेच निवडून दिले. भरघोस अशा महिलांनी, खरोखरच अनेक महिलांनी सरकार निवडणुकीमध्ये मोठे योगदान मानले आहे. मोठ्या प्रमाणावरती मतदान हे सरकारला लाडकी बहीण आणि माता भगिनी यांच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे या पंचवार्षिकमध्ये महिलांना सतत असे गिफ्ट दिले जाणार आहेत. त्यामुळे महिलांसाठी हे पंचवार्षिक अत्यंत आनंदाची जाणार आहे. बघा, हे सरकारच महिलांमुळे आलेलं आहे. अनेक विरोधी पक्षाने सुद्धा याच्यावरती आवाज उठवला होता की लाडकी बहिणीमुळे सरकार आलं. बघा, लाडकी बहिणीची काय ताकद असू शकते हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आलेलं आहे. फक्त आणि फक्त लाडकी बहिणींच्या मतदानावरतीच सरकारचे आमदार निवडून आले आहेत. म्हणजे सरकार निवडून येण्यासाठी लाडकी बहिणीचा
खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे या पंचवार्षिकमध्ये लाडक्या बहिणींना भरघोस असा निधी मिळणार आहे. त्यांचे भरघोस असे उत्पन्न वाढणार आहे. त्यांना आर्थिक लाभ भेटणार आहे. त्यांना पाठबळ भेटून ते स्वबळावरती व्यवसाय करू शकणार आहेत. पण त्याचपूर्वी अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत फॉर्म भरायला उशीर झाला होता. काही महिला त्यांच्या अडचणीमुळे किंवा त्यांच्या अन्य कारणामुळे फॉर्म भरू शकले नाही. तर त्यामुळे महिलांना संपूर्ण हप्ते भेटले नाही. ज्या महिलांना भेटले त्यांना भेटले, पण ज्या महिला फॉर्म भरण्यासाठी उशीर झाला त्यांच्यासाठी मात्र आता पैसे परत खात्यामध्ये येणार आहेत. म्हणजेच ह्या महिन्यामध्ये देखील जास्तीचे अनुदान महिलाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. पण त्यापूर्वी महिलांनी जर अगोदर हप्ता भेटला असेल तर त्या महिला परत डबल हप्ता भेटणार नाही. त्यामुळे ज्या महिलांनी खरोखरच भेटला नाही त्या महिलांनी आता जास्तीचा निधी भेटणार आहे, म्हणजे जास्तीचे पैसे भेटणार आहेत. पण महिलांनी यामध्ये नियम व अटी बसाल तरच तो हप्ता भेटणार आहे. बघा, ज्या महिला म्हणजेच आत्तापर्यंत ज्या महिला फॉर्मच भरायचे राहिले आहेत, त्यांनी फॉर्मच भरला नाही किंवा त्यांच्या अन्य कारणामुळे फॉर्म भरायचा राहिला आहे, त्या महिलांनी आत्ता जरी फॉर्म भरला तरी त्यांना आत्तापर्यंतचे 7 हप्त्याचे एकत्र पैसे मिळणार आहेत. म्हणजेच त्यांचं हप्त्यापासून किंवा या लाभापासून वंचित राहणार नाहीत, अशी सुद्धा सरकारने तरतूद केली आहे. बघा, ज्या महिला अजूनही फॉर्म भरायचे राहिले आहेत किंवा तुमच्या शेजारी असतील, तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमच्या फॅमिलीमधील कोणी असेल ते अजूनसुद्धा फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांना फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करा किंवा त्यांना फॉर्म भरण्यासाठी सांगा किंवा आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यांनी आता जरी फॉर्म भरला तरी त्यांना इथून मागचे सर्व हप्ते त्यांच्या खात्यावरती येणार आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही सर्वांना शेअर करायचं आहे. त्याचबरोबर महिलांसाठी आता आणखी 2 योजनांचे देखील पैसे येणार आहेत. महिलांसाठी 26 जानेवारी निमित्तसुद्धा आणखी योग योजना चालू केली होती, त्याचे देखील पैसे या महिन्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे या महिन्यामध्ये महिलांना भरपूर असा लाभ भेटणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या चॅनलवरती सतत कंटिन्यू राहायचं आहे आणि व्हिडिओ पाहत राहायचे आहे. त्यामुळे नवनवीन माहिती तुम्हाला येत राहणार आहे. पण त्यामध्ये असे नियम दिलेले आहेत की अनेक महिलांना वाटत आहे की आम्हाला हप्ता येत नाही किंवा आम्ही काय यामध्ये बसत नाही. पण ही योजना मुळात फक्त आणि फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी चालू केली आहे. जसे की मोलमजुरी करतात, खूप कष्ट करतात, ऊसतोडीसारखी कामे करतात आणि त्यांच्या हातावरती पोट असते, म्हणजेच त्यांना उत्पन्नाचा सोर्स दुसरा नसतो, अशा महिलांसाठी ही योजना आहे. जर तुम्ही म्हणत आल तर आमच्या नावावरती प्लॉट आहे, आमच्या नावावरती गाडी आहे, आमच्या नावावरती घर आहे किंवा 4 चाकी गाड्या आहेत, अशा सर्व गोष्टी आहेत, तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही. कारण ही योजना फक्त आणि फक्त गरजू महिलांसाठी बनवलेली आहे. त्यामध्ये कोणालाही अतिरिक्त लाभ भेटणार नाही. पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मात्र 100% या योजनेमधून पैसे भेटणार आहेत. पण ज्या महिला अशा असतील की त्या या योजनेमध्ये बसत असतील किंवा या सर्व नियममध्ये लागू होत असतील पण तरीही त्यांना पैसे आले नाहीत, म्हणजे महिला गरीब आहेत, घरचे त्यांना पैसे येण्याच्या नियमामध्ये ते बसत आहेत, अशा महिलांनी स्वतः जर त्यांनी आत्तापर्यंत एकही हप्ता आला नसेल तर त्यांनी कमेंट करून सांगायचे आहे. बघा, जर आत्तापर्यंत एकही हप्ता आला नसेल किंवा अन्य काही प्रॉब्लेम असतील तरी देखील तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे आणि आपल्या जवळच्या सरकारी कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे की आम्हाला हप्ता काही येत नाही किंवा आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला होता त्या ठिकाणी देखील जाऊन आपली फॉर्मची पडताळणी करून घ्यायची आहे आणि आपला फॉर्म जमा झाला आहे का नाही किंवा आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत का, आपल्या फॉर्ममध्ये काही चुका आहेत का, ते सुद्धा आपण त्यामध्ये जाऊन पाहायचे आहे. बघा, जर तुमचे पैसे आले नसतील किंवा तुमचे हप्ते मधून बंद झाले असतील किंवा हप्ताच येत नसेल तर तुम्ही सर्वप्रथम आपल्या ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला होता त्या ठिकाणी जाऊन आपली चौकशी करायची आहे. म्हणजेच तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रामध्ये फॉर्म भरला असेल त्या ठिकाणी जाऊन आपली कागदपत्राची पडताळणी करून घ्यायची आहे. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी काय त्रुटी आहेत ते समजून जाईल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी नवीन नियम आणले आहेत. त्यामुळे सर्वांसाठी आता ही योजना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये होणार आहे. हे महत्त्वाचे नियम सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे. आणखी तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट